मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हिंगोली जिल्ह्यात महिलांच्या खात्यावर यायला सुरुवात झाली आहे। जुलै महिन्यामध्ये ज्या महिलांनी या योजनेचा फॉर्म भरले त्यांच्या खात्यात 3000 रुपये आता जमा झालेत। याच महिलांसोबत बातचीत केली आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या हिंगोलीच्या ओटी ब्रह्मचारी या गावामध्ये आहे। बघू शकता की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यावरती यायला सुरुवात झालेली आहे। ह्यात महिला आहेत, या महिलांच्या खात्यावरती सरकारने जे आहे ते रक्षाबंधनच्या अगोदर 3000 रुपये टाकलेत आणि त्यांना पैसे मिळाल्याचे मेसेज यांच्या मोबाईलवरती आलेले आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात। ताई, मला सांगा, आपल्या खात्यावरती आता पैसे मुख्यमंत्र्यांच्या जी योजना लाडकी योजना बहीण योजना आहे त्याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। काय सांगाल, एकंदरीत कशी योजना आहे, काय सांगाल? गेल्या 14 तारखेला 3000 रुपयाचा पहिला हप्ता जमा झालेला आहे। अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या योजनेचा महिलांना फार लाभ होणार आहे। आजही महाराष्ट्रात अनेक अशी कुटुंब आहेत ज्यामध्ये स्त्रियांना त्यांच्या संसाराव्यतिरिक्त इतर काही गोष्टी घेण्यासाठी आर्थिक जे पाठबळ असतं ते मिळत नाही, पण या योजनेच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या संसारासाठी, त्यांच्या स्वतःसाठी एक सक्षम होण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळालेलं आहे। सो अत्यंत चांगली योजना आहे। तुमच्या खात्यावरती पैसे आलेत का? हो हो, किती आलेत? 3000। कसं वाटतं तुम्हाला पैसे आले तर? चांगलं वाटतं, आनंद वाटते। हो, आनंद वाटतोय। काकू, मला सांगा, तुमच्या खात्यावरती पैसे आलेत का? हो आले, 3000 रुपये। रक्षाबंधनच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी पैसे टाकले, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटते। काढले पैसे आपण बँकेतून? हो, आम्ही काढले। आपण जर बघितलं असेल की मोठ्या संख्येने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म या गावामध्ये भरलेत आणि आता अनेक महिलांच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की महिलांच्या जे आहे ते चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।